ESI एक्झाम रिलेटेड अपडेट आलेलं आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, टाईम टेबल काय असेल, इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी आणि त्याचा सिलेबस काय असेल. तर हे एक नोटीस आलेली आहे ESIकडून. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC कंडक्ट करता एक्झाम, त्याच्यामुळं UPSCने टाकलेलं आहे. सब्जेक्ट रिक्रुटमेंट टेस्ट फॉर रिक्रुटमेंट टू 1939 हे टोटल वॅकेन्सी होत्या. तर इतक्या जागेसाठी जी आपली ESIची एक्झाम होणार आहे फॉर द पोस्ट ऑफ नर्सिंग ऑफिसर इन एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स, म्हणजे ESIC. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. रिझर्वेशन त्याच्यामध्ये हे डिवायडेशन हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे जागेचं, कशाला किती जागा आहेत, अनरिझर्वला किती, EWSला किती, OBCला किती. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम टेबल अँड इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट. आता याच्यामध्ये टाईम टेबल अँड इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटचे काय आले. प्लीज केअरफुली रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. व्हायोलेशन ऑफ एनी इन्स्ट्रक्शन विल रीड, म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यासाठी सांगितलेलं आहे स्ट्रिक्ट. जर इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केली तर तुम्हाला डिटेन वगैरे केलं जाईल, त्यासाठी सांगितलं आहे. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू ब्रिंग द, हे हायलाईट करून दिलेलं आहे त्यांनी, हे पॉईंट बघा इम्पॉर्टंट आहे. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू ब्रिंग दिस कॉपी ऑफ इन्स्ट्रक्शन टू द टेस्ट. ठीक आहे, रिक्रुटमेंट टेस्ट हॉल फॉर रेफरन्ससाठी हे जे आता हे जे PDF टाकलेलं आहे याची प्रिंट काढून इन्स्ट्रक्शनची सोबत ठेवायला सांगितले एक्झामसाठी. ठीक आहे, प्रत्येक वेळेस अदर एक्झामला तर ते इन्स्ट्रक्शन वगैरे फाटून टाकतात, फक्त हॉल तिकीटमध्ये अलाव करतात. पण यांनी तर सांगितले की प्रिंट घेऊन या तुम्ही. ठीक आहे, तर ही जी PDF आहे याची तुम्हाला प्रिंट घेऊन जायची आहे एक्झामला सोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हॉल तिकीट तर ऑब्वियसली लागेलच, फक्त हॉल तिकीट आणि याच्यासोबत हे इन्स्ट्रक्शनचं पेज पण, हे पण दोन्ही प्रिंट घेऊन जावं लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम टेबल, डेट अँड डे. 7 जुलैला एक्झाम आहे. ठीक आहे, हे आधीच त्यांनी सांगितलं 7 जुलैला संडेला. टाईम आहे 2 ते 4, 2 PM to 4 PM. हे नर्सिंग, त्याचा कोड आहे 02, कोड दिलेला आहे त्यांनी. तर 2 ते 4 2 तासाचा पेपर आहे, 120 मिनिट. नोट काय दिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये, कॅन्डिडेट रिपोर्टिंग टाईम ॲट द व्हेन्यू इज 90 मिनिट्स, म्हणजे 1.5 तास बिफोर द शेड्यूल, म्हणजे 1.5 तास आधी तुम्हाला एंट्री चालू होईल. 90 मिनिट्स आधी म्हणजे 1.5 तास आधी एंट्री चालू होईल. तर पेपर त्यांनी कितीला सांगितलेलं आहे, 2ला, 2 वाजता चालू होणार आहे. तर 1.5 तास आधी एंट्री चालू होईल, म्हणजे तुमची 12:30ला. ठीक आहे, 12:30ला एंट्री चालू होईल एक्झाम सेंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री इंटू द व्हेन्यू विल बी क्लोज 30 मिनिट्स बिफोर द शेड्यूल, अर्धा तास आधी. ठीक आहे, अर्धा तास आधी म्हणजे किती, 1:30 वाजता. अर्धा तास आधी 1:30 वाजता एंट्री क्लोज केली जाईल. 2 वाजता पेपर चालू होणार आहे, तर 1:30 वाजता काय होईल, एंट्री तुमची क्लोज होईल. 12:30 वाजता एंट्री चालू होईल, 1:30 वाजता एंट्री क्लोज होईल. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला तिथं एंट्री करायची, त्याच्यानंतर 1:30च्या नंतर अलाउ करणार नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग हार्ड कॉपी प्रिंट आउट ऑफ हिज म्हणजे ॲडमिट कार्डची हार्ड कॉपी. ठीक आहे, मोबाईलमध्ये कुठं PDF डाउनलोड केलेलं आहे हॉल तिकीटचं, तसं नाही आलो. ठीक आहे, तर जसं आपण दरवेळेस नेतो PDFची प्रिंट काढायची, हॉल तिकीटची हार्ड कॉपी. ठीक आहे, ते काही सांगण्याची गरज नाही, पण त्यांनी दिले इन्स्ट्रक्शनमध्ये 2 गोष्टी लागतील, तुमचं हॉल तिकीट आणि हे इन्स्ट्रक्शनचं पेज, या दोन्हीची प्रिंट लागतील. ओके, देन नेक्स्ट स्कीम ऑफ द टेस्ट. याच्यामध्ये काय, फर्स्ट पॉईंट, द टेस्ट विल 2 तासाची. ठीक आहे, शॉर्टमध्ये 2 तासाची परीक्षा आहे. त्याच्यानंतर ऑल क्वेश्चन, सगळ्या क्वेश्चनला सेम मार्क आहेत. ठीक आहे, एका क्वेश्चनला जास्त एकाला कमी असं नाही, इक्वल मार्क आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, द टेस्ट विल ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे, मल्टिपल चॉईस, म्हणजे एक क्वेश्चन त्याला ABCD 4 ऑप्शन. ठीक आहे, एक क्वेश्चन त्याला 4 ऑप्शन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सेम मीडियम इंग्लिश राहील फक्त. नेक्स्ट पॉईंट, मीडियम फक्त इंग्लिशमध्येच पेपर राहील, दुसरी लँग्वेजमध्ये नाही पेपर. त्याच्यानंतर नेक्स्ट, देअर विल बी पेनल्टी रॉंग आन्सर, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. एव्हरी रॉंग आन्सर विल कॅरी द डिडक्शन ऑफ 1/3 ऑफ द मार्क, म्हणजे 1/3 मार्क हे कमी होईल ह्याच्यामध्ये जर तुमचं रॉंग आन्सर आलं तर. आता रॉंग आन्सर आलं तर हे होईल कशातून, जे तुमचे बरोबर आले त्याच्यातून जात आहे रॉंग आन्सर जर तुम्ही चूज केले तर. जसं तुम्हाला समजा एक क्वेश्चन तुम्ही बरोबर सिलेक्ट केला, हे मार्क तुम्हाला याचा भेटला. पण समजा तुम्ही सेकंड आन्सर जर चुकीचं टिक केलं तर ह्याचे तर मार्क मिळणारच नाहीत, प्लस हे जे आलं होतं बरोबर ह्याच्यातून पण 1/3 मार्क तुमचे कट होणार आलेले आन्सरचे पण. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, द टेस्ट विल कॅरी मॅक्झिमम ऑफ 300 मार्क. तर 300 मार्क्सचा पेपर आहे. ठीक आहे, 300 मार्क्सचा पेपर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट,
हां, एक पॉईंट याच्यामध्ये हे राहिलं की इफ नो आन्सर इज मार्क्ड फॉर क्वेश्चन देअर विल नो पेनल्टी. म्हणजे चुकीचं आन्सर केलं तर पेनल्टी आहे, निगेटिव्ह मार्किंग. पण समजा तुम्ही जर ऑप्शन टिकच नाही केलं, ठीक आहे, समजा 2 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही याला काहीच आन्सरच टिक नाही केलं कोणतंच, तर त्याचं काही पेनल्टी पण बसणार नाही. ठीक आहे, फक्त एवढं आहे की ह्या क्वेश्चनचा जो मार्क होता तो मिळणार नाही, कारण तुम्ही तो सॉल्वच केलं नाही. पण पेनल्टी लागणार नाही. जे निगेटिव्ह मार्किंग होतं 1/3 ते निगेटिव्ह मार्किंग लागणार नाही. नेक्स्ट, सिलॅबस. हा सिलॅबस तर ऑलरेडी आपण बघितलेला आहे, त्यांनी परत तेच दिलेलं आहे. नर्सिंग फाउंडेशन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, एज्युकेशन, पिडियाट्रिक, मेंटल हेल्थ, नर्सिंग मॅनेजमेंट, रिसर्च, ऑब्स्टेटिक, कम्युनिटी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी, सोशोलॉजी, त्याच्यानंतर न्यूट्रिशन, मायक्रोबायोलॉजी, हे सगळे सब्जेक्ट, मायक्रो बायोकेम, हे सब्जेक्ट दिले. वेटेज किती आहे त्याच्यामध्ये? 100% वेटेज विल बी अकॉर्डिंग टू द रिक्रुटमेंट टेस्ट. ठीक आहे, 100% वेटेज याचाच असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट नोट्स काय काय दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट बघू. फर्स्ट पॉईंट आहे, ठीक आहे, शॉर्टमध्ये तुम्हाला प्रत्येकाचं फक्त शॉर्टमध्ये सांगतो. काय याचा मिनिंग एवढाच आहे की तुम्हाला जे सेंटर दिले तिथंच तुमची एक्झाम. असं नाही की कुठल्याही सेंटरवर जाऊन कुठेही एक्झाम तुमची कधीही देता येईल तुम्हाला. नाही, जे दिले हॉल तिकीटवर तेच. ठीक आहे, आता हे एकदम बकवास पॉईंट आहेत पण त्यांनी दिले तर ठीक आहे, जे काय असतील ते. हां, जिथं हॉल तिकीट दिलं तिथंच जायचं, दुसरीकडे नाही मिळणार. त्याच्यानंतर नेक्स्ट, द कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड इन RT. ह्याचा एवढाच मिनिंग आहे ह्या सेकंड पॉईंटचा, की एक्झामनंतर ते फर्स्ट इन्स्ट्रक्शनमध्ये पण सांगितलं, एक्झामनंतर तुम्हाला ते नंतर डॅप वगैरे ते फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन, ते नंतरची प्रोसिजर आहे. ठीक आहे, मी नंतर सांगेन ते, सध्या काही यायचं नाही. एक्झाम झाल्यानंतर ते परत फॉर्म ओपन होईल, त्याच्यानंतर तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड करताल त्याच्या बेसिसवर तुमची स्क्रुटनी वगैरे होईल. ठीक आहे, कारण ते कोणी पण फॉर्म भरताना व्हेरीफाय तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड कराल त्या बेसिसवर केले जाईल. ठीक आहे, ते सांगितलेलं असतं. फायनल व्हेरिफिकेशन ज्यावेळेस ते फिजिकल व्हेरिफिकेशन करतील त्यावेळेस फायनल होईल. तोपर्यंत काय जे तुम्ही अपलोड वगैरे डॉक्युमेंट करता त्या बेसिसवरच तुमचं जे काय पुढली प्रोसिजर होईल. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड पॉईंट, एक डिक्लेरेशन द्यायचं असतं. ठीक आहे, मी जी काय माहिती दिली ती बरोबर आहे, सर्व खरी आहे, खोटी असेल तर ते काय माझ्यावर ॲक्शन होईल, ते कॉमन डिक्लेरेशन तेवालं आहे. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट. फर्स्ट पॉईंट आहे, 1 वीक आधी तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. सेकंड पॉईंट आहे की इमिडिएट नॉलेज तुमच्या ह्याच्यामध्ये हॉल तिकीटमध्ये काही मिस्टेक वगैरे असेल तर इमिडिएट त्यांना नोटीसमध्ये लक्षात आणून द्यायचं. ते रिवाईज करून तुमचं हॉल तिकीट परत ते इश्यू करतील जर काही हॉल तिकीटमध्ये काही मिस्टेक वगैरे आली तुमच्या तर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, तुमचं फोटो क्लिअर पाहिजे ह्याच्यावर. जर फोटो क्लिअर नसेल तर तुमचं एक अंडरटेकिंग पाहिजे की 2 फोटो आणि अंडरटेकिंग पाहिजे की आणि सोबत ID प्रूफ, तुमचं ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट. ठीक आहे, ते अटॅच करून की समजा सदरील व्यक्ती मी आहे अशा टाईपचं. जर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकलं नाही तर तुमचं अलाव करणार नाहीत. म्हणजे तुमच्या हॉल तिकीटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे फोटो वगैरे क्लिअर पाहिजे हॉल तिकीटवर. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा नेक्स्ट पॉईंटचा मिनिंग आहे की म्हणजे एक हॉल तिकीटवर दुसऱ्यानं ट्राय करायचं नाही एंट्री करण्याची. ठीक आहे, एकाचं ॲडमिट कार्ड म्हणजे कॉपी वगैरे करण्याचं कोणी ट्राय करायचं नाही. एकाचं ॲडमिट कार्ड यूज करून दुसरा कोणी एंट्री करून त्याच्या जागेवर एक्झाम द्यायला. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट. तुम्हाला फक्त ॲडमिट कार्ड म्हणजे ॲडमिट कार्डची हॉल तिकीटची कॉपी सोबत न्यायला आलो आहे. त्याच्यानंतर पेन, आयडेंटिटी कार्ड, तुमची फोटोकॉपी असेल तेवढंच फक्त. आणि काही इन्स्ट्रक्शन स्पेसिफिक दिली असतील तर तेवढंच, बाकी काही अलाव नाही तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायला. त्याच्यानंतर नेक्स्ट, फर्स्ट पॉईंट आहे की तुमचं सीट लोकेशन वगैरे कुठं आहे ते त्या दिवशी तुम्हाला कळेल, कुठं कुठं तुमचा सीट नंबर आहे वगैरे. एक्झाम हॉल जिथं आहे तिथे ते प्रॉपर बघून घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे, तुमचं OMR शीटवर तुमचं OMR शीट नंबर, बुकलेट नंबर वगैरे प्रॉपर लिहायचं. OMR शीट म्हणजे जी ऑफलाईन, जे आता एक्झाम ऑफलाईन होणार आहे ना, तर OMR शीट म्हणजे ज्याच्यावर आपण ते गोल गोल करताना तुम्ही याच्या आधी कधी ऑफलाईन पेपर सोडवले असतील त्याला म्हणतात OMR शीट, ज्याच्यावर गोल गोल रंगवायचं असतं तेवाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, तुम्हाला 90 मिनिट आधी मध्ये अलाव करणार आहेत ना जायला. मॅक्झिमम 12:30 वाजता, 12:30पासून तुम्हाला एंट्री चालू आहे. जाऊन तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट, सगळे क्वेश्चन वगैरे जसे इन्स्ट्रक्शन दिले तसे अटेम्प्ट करायचे. त्याच्यानंतर रफ वर्क कुठंही नाही करायचं. जे क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन बुकलेटवरच तुमच्या लास्टला रफ वर्क म्हणून स्पेस दिलेला असतो.
ठीक आहे. रफ वर्कसाठी स्पेस दिलेलं असतं, तिथंच तुम्हाला काय रफ वर्क करायचं तिथं करायचं. कुठेही हॉल तिकीटवर इकडं तिकडं पेजवर क्वेश्चन पेपरवर कुठेही करायचं नाही. तर जे लास्टला क्वेश्चन पेपरवर जे रफ स्पेस दिलेलं असतं तिथंच तुम्हाला काही रफ वर्क करायचं असेल तर करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट हा ब्लॅक बॉल पेनच, ठीक आहे, प्रॉपर सर्कल करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट नायदर कॉपी फ्रॉम पेपर एनी, तुम्हाला कॉपी वगैरे करण्याचा प्रयत्न करायचा नाही तुमच्या OMR शीटचा वगैरे. तसं काही केलं तर तुमच्यावर ॲक्शन घेतली जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुम्हाला हॉलच्या बाहेर जाता येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काही टॉयलेटला वगैरे पण जायचं असेल तर OMR शीट उलटी करायची. त्याच्यानंतर ते एक्झामिनर तुम्हाला चेक करणार. त्याच्यानंतर वॉशरूमला जाऊन आल्यानंतर पण परत तुमचं चेक वगैरे होईल तुम्हाला की कॉपी वगैरे करतायत का, ठीक आहे. कॉमन इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला जोपर्यंत एक्झामचा टाईम संपत नाही तोपर्यंत बाहेर जाता येणार नाही, ठीक आहे. मधातच माझा पेपर झाला म्हणून लगेच उठून काही जाता येणार नाही, ठीक आहे. जोपर्यंत टाईम आहे तोपर्यंत येतं बसावंच लागेल 2 तास. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट 30 मिनिट्समध्ये तुम्हाला टॉयलेटला वगैरे पण जायला मिळणार नाही. नेक्स्ट पेपर संपण्याच्या 5 मिनिट आधी तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल, 5 मिनिट आले. त्याच्यानंतर तुमचं काय ते पटकन कंप्लीट करून OMR शीट रेडी करून ठेवायची, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला हे करता येणार नाही. OMR शीट वगैरे ज्यावेळेस ते कलेक्ट करतील, ठीक आहे, तोपर्यंत जागेवरच बसून राहायचं, ठीक आहे. 10वीचा पेपर वगैरे दिला तुम्हाला माहिती आहे. असं नाही की पेपर झाला की पेपर टेबल उठून गेले. तर ते जोपर्यंत त्यांची प्रोसिजर होत नाही पूर्ण तोपर्यंत तिथेच बसायला लागेल. नंतर ते अलाउ करतील त्यावेळेस बाहेर जायचं. ओके. बाकी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत हे कॉमनच आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हँडलिंग ऑफ OMR टेस्ट बुकलेट. आता OMR बुकलेट कशी हँडल करायची त्याच्या रिलेटेड दिले. एक हे कॉमन पॉईंट आहे की ब्लॅक बॉल पेनच, ठीक आहे, तुम्हाला जे सर्कल करायचे ते ब्लॅक बॉल पेननं करायचं. प्रॉपर सर्कल करायचं, रोल नंबर वगैरे प्रॉपर लिहायचे. त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाले तर ते तुमचं पूर्ण जाऊ शकतं ते. कारण तुम्ही जर रॉंग नंबर भरला, तुमचा काही रोल नंबर चुकीचा भरला किंवा जे काही राऊंड करण्यामध्ये चुकी झालं तर ते ऑब्वियसली रॉंग होऊन जाईल. पूर्ण शीट ते पूर्ण वेस्ट होऊन जाईल. तुमचं जे काही सर्कल दिले ते प्रॉपर सर्कल गोल करायचे, ठीक आहे. प्रॉपर सर्कल त्याच्यामध्ये अर्धवट असे किंवा हे असं अर्धवट ते तुम्हाला त्याच्यावर पण OMR शीटवर पण इन्स्ट्रक्शन दिलेले असतील. हे अर्धवट लिहायचे असं करायचे नाही, ठीक आहे. किंवा ह्याच्यापेक्षा असं बाहेर गोल करायचं नाही. तर ते OMR शीटवर पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतील. ते प्रॉपर सर्कल गोल करायचं, ठीक आहे. तुमचा रोल नंबर वगैरे बरोबर आहे का बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा कोड वगैरे बरोबर लिहायचा बुकलेटचा. क्वेश्चनचा म्हणजे ABCD असे तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या शीट. ABCD असे सेट वेगवेगळे. तर तुमचा जो काही सेट असेल क्वेश्चनचा तो त्याच्यावर प्रॉपर लिहायचा. तुमचा जो काही सेट असेल ABCD पैकी चारीपैकी. त्याच्यानंतर नेक्स्ट ठीक आहे. बाकी कॉमन इन्स्ट्रक्शन आहे. तुमचं क्वेश्चन पेपर मिळालं की पहिलं बघायचं का एखाद्यामधलं पेज वगैरे मिसिंग आहे का, कुठं काही मिसप्रिंट वगैरे झालं का किंवा फाटलेलं आहे, एकमध्ये 1-2 पेजेस गायब आहेत, ठीक आहे, एकदा ते बघून घ्यायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्या आन्सर शीटवर वगैरे विदाऊट जे इन्फॉर्मेशन सांगितले तुमचा रोल नंबर वगैरे त्याच्या व्यतिरिक्त काही लिहायचं नाही. तुमचं नाव वगैरे काही असं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही लिहायची नाही. ते तुम्ही ते चिटिंग कन्सिडर करणार ते तसं जर तुम्ही एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन लिहिली तर. त्यामुळे तसं काही एक्स्ट्रा काही लिहायचं नाही. जेवढं सांगितलं आहे तेवढंच लिहायचं आन्सर शीटवर पण. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम्स अलाउड अँड नॉट अलाउड, ठीक आहे. ब्लॅक बॉल पेन, त्याच्यानंतर ब्लॅक बॉल पेन, ब्लॅक बॉल पेन, अच्छा बॉल पॉईंट पेन, ठीक आहे, हे पेन अलाउड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नो कॅन्डिडेट्स अलाउड इंटरव्ह्यू, ठीक आहे. मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुठले, ठीक आहे, बुक्स पुस्तक वगैरे असलं काही अलाउड नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ओके. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन हे कॉमनच. आता इतकेवर जे सांगितले तेच परत रिपीट सांगितले. हे खालील इन्स्ट्रक्शन जे PH कॅन्डिडेट कोणी असतील तर त्यांच्यासाठी आहेत. स्पेसिफिक कोणी असेल PH कॅन्डिडेट तर ते त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. ते एकदा त्यांनी वाचून घ्या, ठीक आहे. बाकी जे काही इम्पॉर्टंट होते ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये परत त्यांनी एकदा परत हायलाईट करून सांगितले. मोबाईल फोन IT गॅजेट्स वगैरे सर्व बॅन राहील, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे. ओके, ठीक आहे. तर इतकेच आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता.